बरं, आज जो दिल्लीमध्ये मुलांनी जे आंदोलन केलं होतं त्याचा आज मोठा विजय म्हणावा लागेल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो मागणी होती ती त्यांनी स्वतःहून आज राजीनामा दिला आहे. याबद्दल आज आपण चिपळूणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल काही आपल्याकडून प्रतिक्रिया. आपल्याला माहिती आहे गेले जवळपास 25-26 दिवसापासून जंतर मंतरवर या पद्धतीने आंदोलन चालू आहे. युवा शक्तीने आज देशापुढे एक आंदोलनाचं एक स्वरूप ठेवलं होतं आणि त्याला जवळपास लाखो प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी जमा होऊन त्यांच्यावर कशा पद्धतीचा अत्याचार झाला आणि सरकारनं कशा पद्धतीनं त्यांच्यावर दांडक्याने प्रहार केले हे आपण सर्वांनी पाहिले आहात. आणि या सर्व अत्याचाराच्या माध्यमातून युवा शक्तीने एक नारा जो दिला त्याच्यामध्ये हे सहन करत त्यांनी आंदोलन कंटिन्यू चालू ठेवलं आणि हे चालू ठेवत असताना आज शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आज दुपारी राजीनामा दिला. हा त्यांचा पहिला विजय आहे आणि म्हणून हा विजय युवा शक्तीचा आहे, युवकांचा, युवतींचा आहे आणि संविधानाचा, लोकशाहीचा हा विजय आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आता 4:30-4च्या दरम्यान आपण एक छोटीशी पोस्ट केली की हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी 5-5:30ला जमूया. आणि या शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी चिपळूणातील काही सुज्ञ लोक या ठिकाणी आपला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमा झाली आहेत आणि म्हणून हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त थोडक्यामध्ये जमा झालो. सर्वप्रथम सर्वांना जय भीम करतो. आज लोकशाहीच्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेचा विजय झाला असं मी समजतो. संपूर्ण देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू ठेवलं होतं त्या आंदोलनात खऱ्या अर्थाने यश आलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. खरं पाहिलं तर एवढी वेळ येण्याची गरज नव्हती. आपल्या सर्वांना माहिती असेल की प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातील विटा चोरीत जातात, त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होत नाही, पण विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला आणि गुन्हे दाखल होतात. ही अतिशय देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने फार गंभीर बाब आहे. मी या विद्यार्थ्या संघटनेने जे आंदोलन केलं, माझा एक छोटासा सहभाग या आंदोलनाच्या माध्यमातून राहिलेला आहे. मग महाराष्ट्रात असेल किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आमचे सर्व भीमसैनिक असतील, अगदी पुऱ्या ताकदीनिशी या आंदोलनात उतरले. मी अधिक वेळ न घेता किंवा अधिक जास्त न बोलता आंदोलन यशस्वी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि भारतीय संविधान, लोकशाही जिवंत आहे हे आज या उद्देशाने एक ताजं उदाहरण मानतो आणि थांबतो. तर मी पण एक विद्यार्थीच आहे आणि या दिवसाची आपण खूप महिन्यांपासून वाट बघत होतो आणि तो दिवस आज आलाय. आणि शिक्षणामध्ये हा बदल होणं, थोडा असलं तरी हा बदल होणं खूप महत्वाचा होता आणि असेच अजून बदल होत राहावे अशी मी आशा बाळगते आणि माझ्याकडून सगळ्या युवकांना खूप खूप अभिनंदन. हा विजय हा भारताच्या संविधानाचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे आणि तरुण युवतीचा विजय आहे. गेल्या 10 वर्षामध्ये भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही शिक्षण व्यवस्था नासवली होती आणि त्या संदर्भात तरुणांनी आंदोलन केलं, त्यांचा राजीनामा मागत होते, परंतु राजीनामा देण्यास ते नकार देत होते. शेवटी युवा एकवटला आणि या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा लोकशाहीचा विजय आहे. एवढं मी बोलून थांबतो. आज खऱ्या अर्थानं आषाढी एकादशी आहे. म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे पांडुरंगाच्या ठिकाणी आज संविधानिक देव आहे पांडुरंग म्हणजे तर संविधानिक देवाच्या ठिकाणी आपण म्हणजे पांडुरंगाच्या ठिकाणी पांडुरंगास बोलून सांगतो की आज संविधानाचा विजय झालाय. म्हणजे अहिंसेच्या मार्गातून आपण जो सत्याग्रह केला, ज्या अहिंसेच्या मार्गातून आपण जो क्रांती करण्याचं जे काम युवकांनी केलं, म्हणून संविधानिक म्हणजे आज आषाढी एकादशीच्या दिवशी संविधानिक जो देव आहे त्याच्या दिवशी आज जर विजय प्राप्त झाला असेल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला असेल तर संविधानाचा भारतीय संविधानाचा. खरं तर आषाढी एकादशी आणि अतिशय आनंदाचा दिवस जो लोकशाहीमध्ये आज घडला आहे. जंतर मंतरवर जे 35 ते 36 दिवस जे आंदोलन चाललं होतं सोनम वांगचुक यांच्या उपोषणासाठी उपोषण धरल्याने होतं आणि या धर्मेंद्र प्रधान या मंत्र्याचा जो राजीनामा झालाय, अतिशय सुंदर अशी गोष्ट आज या माझ्या तरी जीवनामध्ये घडलेली सुंदर अशी गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. खरंच लोकशाहीचा आज विजय झाला आहे. भारतीय संविधानामध्ये किती ताकद आहे ती आज दाखवून दिलंय. आणि एक बेभान मंत्री बोलला होता की काय आंबेडकर आंबेडकर बोलताय, आंबेडकर आंबेडकर, जी आंबेडकर ही ताकद आहे. आंबेडकर 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 आंबेडकर. आमची एक मागणी तर पूर्ण झाली आहे, जे त्यांना राजीनामा दिलं धर्मेंद्र प्रधाननं. अजून आमच्या 2 मागणी अशी आहेत की ज्या मुलांना
आत्महत्या केली नाहीत त्यांना मूलभूत काहीतरी अमाऊंट द्यावी, 1 कोटी किंवा 10 कोटी त्यांनी ठरावी आणि ते त्यांना त्या आत्महत्या मुलांना द्यावी. आणि तिसरी अशी आहे की ज्यांच्या मुलं ज्या ऑफिसर ज्या प्रोफेसर मुलं जे लीक झालेले पेपर आहेत त्यांना अटॅक करावी. अशी आमच्या अजून 2 मागणी राहिलेल्या आहेत. त्या मागणी आमच्या पुरी करा. एक युवक म्हणून, एक स्टुडंट म्हणून आमची हे अजून मागणी राहिलेल्या आहेत. तोपर्यंत आमचा हा थांबणार नाही, आमचा प्रोटेस्ट चालूच राहणार.